पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून इंदिरानगर भागातील सदिच्छा नगर येथे 16.5 कोटी रुपये निधी वापरून बांधण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावाचे श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले। यावेळी आमदार सीमाताई महेश हिरे, आमदार देवयानी फरांदे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी शहर अध्यक्ष गिरीश पालवे, दिनकर पाटील, महेश हिरे, नाना शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर नरेंद्राचार्य महाराजांचे आमदार सीमाताई हिरे आणि महेश हिरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच माजी स्थानिक नगरसेविका पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, सुप्रिया खुडे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। रश्मी हिरे बेंडाळे आणि सीमा पेटकर यांनी सूत्रसंचलन केले। पंतप्रधान मोदी यांना आज पर्याय नाही, त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे, म्हणून पुन्हा एकदा त्यांना निवडून द्या असे आव्हान नरेंद्राचार्य यांनी केले। की त्रिसूत्री घेऊन जीवन जगा म्हणजे उत्तम जगता येईल। त्याचबरोबर मी आज सांगेन की तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती पाहिजे, शरीराला योग्य प्रकारचा व्यायाम असला पाहिजे। आमची पूर्वीची जी जीवन पद्धती होती, आपल्या भारतीय संस्कृतीची, सनातन संस्कृतीची जी जीवन पद्धती होती, त्यामध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारच्या कसरती कराव्या लागायच्या, व्यायाम करावे लागायचे। आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे आम्ही इतके सुखलोलुप झालेलो आहोत की त्यामुळे वेगळ्या आजाराने आपण निमंत्रण दिलेले आहेत आणि आपण कायम टेन्शनमध्ये जगत असतो। त्या आदरणीय दोन्ही आमदारांनी जो उपक्रम राबवला, जो उपक्रम हाती घेतलेला आहे, तो अत्यंत स्तुत्य आहे। आज जसा जलतरण तलाव इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने होतोय, तसाच देवयानीताईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तो जलतरण तलाव केलेला आहे। आणि युवांनाच नाही म्हणणार आम्ही की ज्यांना ज्यांना त्याची हौस आहे की मला निरोगी जीवन जगायचं, त्यांनी त्याचा जरूर उपयोग करावा। ह्या सोयी सुविधा ज्या शासनाकडून दिल्या जातात, या सोयी सुविधांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपण आपलं शरीर जे आहे हे निरोगी ठेवलं पाहिजे। ज्यावेळी शरीर निरोगी असतं तेव्हा मन निरोगी होतं आणि ज्यावेळी मन निरोगी होतं त्यावेळी आपण बऱ्याच काही गोष्टी जीवनामध्ये करू शकतो। आता विषय अध्यात्माचा नसल्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही, परंतु मी सांगेन की या दोन्ही आमदारांनी अतिशय सुंदर असं कार्य या विभागामध्ये केलेलं आहे। कार्यसम्राट म्हणून मी त्यांना आज दोघांनाही पदवी देईन आणि त्यांचं खरंच कार्य जे आहे ते कौतुकास्पद कार्य आहे। अर्थात बीजेपीचं कार्यच नेहमी कौतुकास्पद असतं। मगाशी ताईने कुणीतरी सांगितलं की तिकडे दिल्लीमध्ये गॅरंटी म्हणजे कोण, तर नरेंद्र मोदी, तशी इकडची गॅरंटी म्हणजे सीमाताई हिरे आणि फरांदेताई। तर खरंच तसाच प्रकार आहे। आज आपला जो देश आहे तो देश फार पिछाडीवर चाललेला होता। आज केवळ आणि केवळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या आपल्या देशाला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिली आणि एक दृष्टी दिली आणि त्यामुळे जगामध्ये आज आपल्या देशाचं नाव सर्वत्र अतिशय अभिमानानं घेतलं जात आहे। 50 मीटर लांब असलेला हा तलाव आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे मापदंड लक्षात घेऊन बांधला जाणार आहे। त्यामुळे भविष्यात या ठिकाणी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धा देखील भरवण्याची सोय होणार आहे। या तलावाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात आले आहे। एकाच वेळी 500 जण येथे पोहू शकतील असे सांगत आमदार सीमाताई हिरे यांनी या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांबाबत माहिती दिली। खेळाचं महत्त्व आपल्याला नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांनी आज नमो चषक, त्याचबरोबर खेलो इंडिया याच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात खेळाडू हे चांगलं त्यांचं कौशल्य हे दाखवत असतात आणि त्यामुळे खरं तर आपल्याला विविध माध्यमाच्या निधीतनं आपल्याला आज खेलो इंडिया यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेता येऊ शकतो आहे। आज इथे खरं तर महाराजांचं स्वागत करताना मी सुरुवातीला सांगायचं राहिलं की महाराजांचं खूप मोठं काम हे रत्नागिरी इथे नानीज इथे आहे। त्यांनी देहदान म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देह
दान करणं, जे आपल्याला अजूनही मनात खरं तर रुजत नाही, परंतु त्यांनी ती कल्पना रुजवली आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. आज जवळपास 7 शक्तिपीठं त्यांनी उभारलेली आहेत आणि तिथून खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान आणि देहदानाची संकल्पना ही राबवली जाते. भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या विविध विकास कामाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. लोक कल्याणाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या आमच्या या भगिनी आमदार सगळ्या कार्यकर्त्यांच्या, बंधू भगिनींच्या आणि विशेषतः युवा वर्गाच्या आवडीचा विषय असलेला जलतरण आणि जिम लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या जलतरण तलावाला नाव देखील राजे छत्रपती संभाजी महाराज असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज शिवबांचा छावा, शौर्याचं नाव, वीरत्वाचं नाव, हिंदुत्वाचं नाव, प्रखर तेजस्वी नाव, जण वाघाचा जबडा फाडला तो नरवीर म्हणजे छत्रपती संभाजी राजे. त्यांचं नाव देऊन ताई तुम्ही खरंच या ठिकाणी कौतुकास्पद अशा प्रकारचं कार्य केलं. मी मनापासून अभिनंदन करतो. आमदार देवयानी फरांदी यांनी नाशिक शहरातील विविध विकास कामांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. आणि महाराज मला सांगायला आनंद होतो की आमदार निधीमधून तर सर्वच आमदार काम करतात, परंतु 50 वर्षामध्ये मी आपल्याला सांगेल की नाशिक मध्ये आम्ही 10 वर्षामध्ये आमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि 50 वर्षामधले इतर आमदार ह्यांचा जर विचार केला तर महत्वाचा फरक म्हणजे आम्ही तिन्ही आमदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये राज्यामधून आमदार निधीच्या पलीकडे जाऊन विशेष निधी मंजूर करून आणला आणि हा विशेष निधी जर आम्हाला कोणी दिला असेल तर आमचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी. माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक करीत उपस्थितांचे आभार मानले. खरोखर मनापासून आभार मानते की त्यांनी असं काम केलंय की पिढ्यानपिढ्या खरंच कोणी विसरणार नाही. ताईंचे मी पूर्ण प्रभागाच्या वतीने मनापासून आभार मानते. खरंच ताईंचं काम अतिशय खूप चांगलं चालू आहे आपल्या प्रभागामध्ये. ताईंचं सभागृह जर म्हटलं ते 100हून अधिक सभागृह आपल्या या प्रभागामध्ये झालेले आहेत. ग्रीन जिम असो, पाण्याचा प्रश्न असो, अनेक ना अनेक कामं आपल्या या प्रभागामध्ये चालू आहेत. देशामध्ये जशी देशाचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तसं सगळ्यांना सांगितलंय मोदींची गॅरंटी, तशी मी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या वतीने सांगते की आमची ही सीमाताईंची गॅरंटी की त्यांनी दिलेल्या आपल्या ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस ताईंनी जे ज्या कामात जे शब्द दिलेले होते ताईने ते काम प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वेळेच्या आत पूर्ण केलेले आहे. त्यामुळे मी ताईंचे मनापासून आभार मानते. महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी आपण काही आश्वासनं नागरिकांना दिलेली होती. त्यातलं सर्वात मोठं आश्वासन आमच्या इंद्रनगर वासियांना आपण जलतरण तलावाचं दिलेलं होतं आणि या रूपाने पहिलं आश्वासन आपण आमच्या इंद्रनगर वासियांचं पूर्ण करताय. ताई, जलतरण तलाव असं आहे का पुढच्या पिढ्याना पिढ्या आपल्याला कोणी विसरू शकणार नाही. कारण या भागामध्ये जलतरण तलाव कुठे नव्हतं आणि इंद्रनगर म्हटलं जसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे तशी नाशिकची सांस्कृतिक राजधानी इंद्रनगर आहे. ज्या ठिकाणी जलतरण तलावाची अत्यंत आवश्यकता होती आणि ताई आपण आपल्या मनोगतातून सांगितलेलंच आहे की आम्हाला नाट्यगृहाची पण आवश्यकता आहे आणि आपण ते पूर्ण करा. सीमाताई आहे, फरांदताई आहे, आपण ते नक्कीच पूर्ण करतो. यावेळी माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक सुनील खोडे, मुन्ना हिरे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, ॲडव्होकेट अजिंक्य साने, यशवंत निकुळे, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, प्रतिभा पवार, संजय नवले, अनिता भांबरे, सुनील देसाई, सचिन कुलकर्णी, अनिता सोनवणे, जगन पाटील, साहेबराव आव्हाड, संध्या कुलकर्णी, एकनाथ नवले, डॉक्टर पुष्पा पाटील नवले, गोपाल आव्हाड, जितेंद्र चोरडिया, महेश भांबरे, डॉक्टर विनय मोगल, राकेश डोमसे, डॉक्टर वैभव महाले आदीसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.